नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील गाडगे. तर आज आपण या केसच्या बद्दल बोलणार आहे, जिचा आम्ही रिव्हिजन नी रिप्लेसमेंट सर्जरी केली होती. यांचं आम्ही ऑपरेशन 2 वर्ष पहिले केलं होतं. ह्या आजीबाई गावात राहतात. तर आता ते 5 महिन्या पहिले घरी पडले, ज्याच्यामुळे यांचं गुडघ्याचं खालचं हाड फ्रॅक्चर झालं. पण यांनी याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि ते तसेच त्याच्यावरती चालवत होते. जेणे की यांचा हळूहळू पाय तिरपा होत गेला आणि त्यांना आता चालायला त्रास होत होता. तर जेव्हा ते आता आमच्याकडे आले, तर यांचा एक्सरेमध्ये आम्हाला माहीत पडलं की यांचं पायाचं हाड फ्रॅक्चर झालं आहे आणि त्याच्यामुळे यांचा जो आम्ही नी रिप्लेसमेंट केला आहे तो लूज झाला आहे. यांना मग आम्ही आता परत ॲडमिट केलं. यांच्यामध्ये आता जेव्हा ऑपरेशन करत होतो तेव्हा आम्ही बघितलं की इम्प्लांट लूज झाला आहे, तर म्हणून आम्ही जुना इम्प्लांट जो आहे तो काढला, त्याच्यामध्ये नवीन इम्प्लांट टाकला. त्याच्यामध्ये एक्सटेन्शन रॉड जो पूर्ण खालच्या हाडापर्यंत जाईल. त्याच हाडाला आम्ही बाहेरून प्लेट लावली, अजून बोन ग्राफ्ट पण केलं. ऑपरेशनच्या 1 महिन्यानंतर आता पेशंट पूर्ण वजन देऊन चालू शकत आहे परत.